पुण्यातील अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कोर्टानं प्रश्न विचारताच हा 65 वर्षीय आरोपी या ठिकाणी थरथर कापत होता. त्याची बोबडी वळली. तर पुणे कोर्टाबाहेर नराधमाविरोधात नागरिक आक्रमक, पोलिसांची गाडी अडवण्याचा सुद्धा प्रयत्न. भोरमधील 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश. पुण्याच्या नसरापुरातील पीडितेच्या धायरीमधील घरी जाणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आंदोलकांनी अडवलं. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी, तर आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द. भोर अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील आरोपीवर यापूर्वी सुद्धा विनयभंगाचे गुन्हे दाखल. घटना घडल्यावर अवघ्या 3.5 तासात आरोपीला अटक केलंय. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन सरकारनं एक उदाहरण सेट करावं. आम्हाला आश्वासनं नको, कृती हवी आहे. सुप्रिया सुळेंची भोर प्रकरणावर प्रतिक्रिया. तर या प्रकरणात आधीच्याही 2 गुन्ह्यांनंतर आरोपीला जामीन कसा मिळाला, असाही सवाल उपस्थित. आम्हाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. मग जर 3रा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली, 2ऱ्या कृती गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार पीडित कुटुंबियांची भेट घेणार. तर ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, रोहित पवारांची मागणी. त्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल तर आम्हाला पुढच्या काही दिवसांमध्येच या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे, अशी भूमिका लोकांची तिथं होती. तर अशा घटना घडल्यानंतर आरोपीला तात्काळ फाशी द्यावी, सरकारनं तात्काळ शक्ती कायदा लागू करावा, हर्षवर्धन सपकाळांची मागणी. तर राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा, प्रायश्चित्त करून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सपकाळ आक्रमक. महाराष्ट्र पुढे जात असताना, गर्दच्या खालीत महाराष्ट्राला ढकलल्या जात असताना मुख्यमंत्र्यांनी याच्या आधीच जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यायला हवा होता.